नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या जीडीसीए कॉलेज या चॅनलमध्ये. मी डॉक्टर अशोक जोगदंड. आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक गोष्ट जाणून घेणार आहोत. सिंपल गोष्ट आहे, जास्त काही अवघड नाहीये. ज्या विद्यार्थ्यांना रिझल्ट मिळालाय ना, त्या विद्यार्थ्यांना मी सांगितलेलं आहे की ऍक्च्युली स्टॅम्प जो आहे तो असतो का नसतो, या सर्व गोष्टी आहेत. तुम्हाला त्याबद्दल शहानिशा करायची असेल, खरे खोटे करायचे असेल तर तुम्ही डीडीआर ऑफिसला जाऊन चौकशी करू शकता. काही अडचण नाही. त्याच्यावरती स्टॅम्प नसतो, जशी मार्कशीट आलेली आहे तशीच तुम्हाला ती मिळते. पण हा विषय तो आपण ऑलरेडी डिस्कस केलेला आहे. दुसरा एक महत्वाचा विषय आहे, तुम्हाला रिझल्टमध्ये काही क्वेरी असेल, म्हणजे जर समजा प्रिंटिंगमध्ये नावात काहीतरी प्रॉब्लेम आलेला आहे किंवा नावामध्ये बदल आलेला आहे किंवा नावात वेगळंच स्पेलिंग आलेलं आहे किंवा रिझल्ट प्रिंटिंगमध्ये थोडंसं काहीतरी प्रॉब्लेम आहे, तर त्या केसमध्ये काय करायचं, अशा विद्यार्थ्यांचे बरेचसे कॉल आले आम्हाला. त्यामुळे आजचा हा व्हिडिओ अत्यंत महत्वाचा आहे तुमच्यासाठी. यामध्ये काय करायचं, जे काही रिझल्ट असेल, तुमच्या रिझल्टची कॉपी घ्यायची, ज्या सेंटरवरून तुम्ही रिझल्ट कलेक्ट केलेला आहे त्या सेंटरला एकदा तुम्हाला सांगावं लागेल, इन्फॉर्म करायचंय की तुमचा जो रिझल्ट आहे त्याच्यामध्ये अशा अशा प्रकारचं नाव आहे आणि ते नाव वेगळं आलेलं आहे. विशेष करून हे काय होऊ शकतं की ज्या महिला आहेत, महिला कॅन्डिडेट आहेत, त्यांच्या बाबतीत ह्या गोष्टी घडू शकतात. पण आता कसं आहे की ज्यांनी जर समजा काही स्क्रुटिनी आली असेल, तर स्क्रुटिनी मधून जर समजा ज्या महिला पास झालेल्या आहेत पुढे स्क्रुटिनी मधून, ज्यावेळेस डॉक्युमेंटेशन होतं त्यावेळेस त्या आलं हे असेल, पण त्याचा एवढा काही इम्पॅक्ट पडला नसेल. पण आता ज्यावेळेस प्रिंटिंग आलं असेल डॉक्युमेंट्स, त्यावेळेस मे बी नाव चुकीचं आलं असू शकतं किंवा नावामध्ये बदल आला असू शकतो. तर या केसमध्ये काय करायचंय, तुम्हाला डीडीआर ऑफिस जे आहेत ना, आपले जवळच्या डीडीआर ऑफिसमध्ये जावा. तिथे तुम्हाला सर्व मार्कशीट जी आहे तुमची घेऊन जा. बाकी रितसर डॉक्युमेंट्स असतील, तुमचं आधार कार्ड असेल किंवा जर समजा तुम्ही गॅजेट लावलं असेल नाव चेंज करण्यासाठी, तर ते गॅजेट एक घेऊन जावं लागेल तुम्हाला. आणि त्यानंतर बाकी जी काही प्रोसेस आहे ती तुम्हाला सिंपल प्रोसेस आहे, तिथे जाऊन तुम्हाला फॉलो करावे लागेल. एवढंच आहे, बाकी जास्त काही याच्यामध्ये वेगळं काही नाहीये. फक्त एकदा जाऊन चौकशी करावी लागेल तुम्हाला. जर नावात बदल असेल तर, म्हणजे तुमच्या सर्टिफिकेटवरती वेगळं नाव आलं असेल आणि ऍक्च्युअल डॉक्युमेंटला वेगळं नाव असेल तर, म्हणजे जेणेकरून तुम्हाला तो प्रॉब्लेम होणार नाही. हे गोष्ट करण्यासाठी तुम्हाला डीडीआर ऑफिसला जावं लागेल किंवा बोर्डमध्ये जाऊन सुद्धा व्हिजिट करू शकता. बोर्डचा ऑलरेडी पत्ता सांगितलेला आहे मी. पुणे रेल्वे स्टेशन पासून अगदी 500 मीटरच्या 400 ते 500 मीटरच्या अंतरावरती आहे साधारणपणे. सेंट्रल बिल्डिंगच्या 3ऱ्या फ्लोअरला बोर्ड आहे, तिथेही जाऊन तुम्ही चौकशी करू शकता. काही प्रॉब्लेम नाही. तिथे सर्व मंडळी असतात, ते तुम्हाला प्रॉपर गायडन्स देतील, सांगतील सर्व गोष्टी कशा प्रकारे आहे, काय वगैरे. पण ज्या व्यक्तींच्या नावामध्ये प्रॉब्लेम आहे किंवा डॉक्युमेंट जे आहे ते चुकीचं आलेलं आहे, अशा व्यक्तींसाठीच हा व्हिडिओ आहे. त्यांनी ह्या गोष्टी नक्की फॉलो करू शकता. तर आय होप तुम्हाला ही माहिती आवडली असेल आणि हा जर व्हिडिओ तुमच्यासाठी उपयुक्त वाटत असेल तर कृपया लाईक करा, शेअर करा आपल्या विद्यार्थ्यांसोबत किंवा जे फ्रेंड्स आहेत त्यांनी 2025 मध्ये एक्झाम दिली आहे, त्यांच्या नावामध्ये बदल आलेला आहे किंवा नाव चुकलेलं आहे सर्टिफिकेटवरती, अशा विद्यार्थ्यांसोबत नक्की शेअर करा. त्यांना नक्की याचा फायदा होऊ शकतो. आणि जीडीसीए कॉलेजच्या अन्य कोर्सेसबद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी कृपया कॉल करा. ज्यामध्ये ओपन स्कूलिंग कोर्सेस आहेत 10वी 12वी, डिस्टन्समध्ये एमबीए आहे, ऑनलाईन एमबीए आहे. त्यानंतर पुणे विद्यापीठाचे वर्किंग प्रोफेशनलसाठी काही स्पेशलाइज्ड एमबीए आहेत, ज्यामध्ये महिलांसाठी विशेष सवलत आहे. खरं तर ज्यांना करायचं आहे त्यांनी नक्की संपर्क साधून विचारू शकता प्रोसेस काय, कशा प्रकारे ऍडमिशन घेता येऊ शकता. आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या जीडीसीए कॉलेज या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये अधिक माहितीसह नवीन विषयाबद्दल. तोपर्यंत नमस्कार.